नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला विषय आहे कॅन्सर, प्रकार, उपचार आणि प्रतिबंध। त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आज दोन डॉक्टर। आपल्याकडे आलेले पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर सतीश सोनावणे। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर सतीश सोनावणे हे कॅन्सर सर्जन आहेत। अहमदनगरला गेले 6 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत। अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल पेपर पब्लिकेशन्स डॉक्टरांनी केलेली आहेत। त्याचप्रमाणे इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल्सवरती डॉक्टर काम करतायत। यापूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टरांनी काम केलेलं आहे। आपल्याकडे आलेले दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर तुषार पाटील। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर तुषार पाटील हे केमोथेरपी स्पेशलिस्ट आहेत। पुण्यातील अनेक विविध हॉस्पिटल्समध्ये ते कार्यरत आहेत। गेले 4 वर्ष नॅशनल आणि इंटरनॅशनल पेपर पब्लिकेशन्स डॉक्टरांनी केलेली आहेत। त्याचप्रमाणे त्यांचं सुपर स्पेशालिटीचं शिक्षण त्यांनी गुजरात कॅन्सर इन्स्टिट्यूट अहमदाबाद इथून केलेलं आहे। प्रेक्षक हो, आपला आजचा जो विषय आहे कॅन्सर, त्याचे प्रकार, उपचार आणि प्रतिबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण सध्या कॅन्सरचं प्रमाण जगभरात आणि भारतात खूप वाढतंय आणि बरेचदा असं होतं की हा कॅन्सर अगदी हाय स्टेजला गेला की नंतर त्याचं निदान होतं आणि मग त्यावेळेला उपचार करणं थोडंसं अवघड जातं आणि मग त्याचा परिणाम फार वाईट होतो। म्हणूनच ह्या रोगाबद्दलची माहिती, त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत, उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आहेत आणि आपल्याला कॅन्सर होऊ नये ह्याची काळजी आपण कशी घेऊ शकतो या पद्धतीच्या विषयाची चर्चा आज आपण करणार आहोत। आपल्याला जर ह्या विषयावरती काही प्रश्न असतील तर आपण ते डॉक्टरांना विचारू शकता। त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक लागेल, तो असा आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। नेहमीसारखीच सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, आपण जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला आपला आजचा जो विषय आहे कॅन्सर, प्रकार, उपचार आणि प्रतिबंध ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा आणि आपण जेव्हा फोन कराल त्यावेळेला आपल्या TV सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे आपला प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल। कार्यक्रमाच्या शेवटी आपण दोनही डॉक्टरांचे नंबर्स तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे तुमच्याजवळ एक कागद आणि पेन तयार ठेवा, म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा या विषयावरचे आणखीन प्रश्न, आणखीन शंका तुम्हाला डॉक्टरांशी थेट संपर्कात राहून विचारता येतील। चला तर मग आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात, कॅन्सर, प्रकार, उपचार आणि प्रतिबंध। डॉक्टर सोनावणे, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कॅन्सर ज्याला म्हणतो, कर्करोग ज्याला म्हणतो, त्याची एक्झॅक्टली अर्थ काय होतो, शरीरात काय होतं म्हणजे कॅन्सर होतं असं म्हटलं जातं? आपल्या शरीराची रचना ही छोट्या छोट्या पेशींपासून झालेली असते आणि या पेशींची जडणघडण होत असते। म्हणजे जुन्या पेशी नष्ट होणे, नवीन पेशी तयार होणे ही एक आपल्या शरीरामध्ये होणारी एक नियंत्रित प्रक्रिया असते। पण जेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये काही बिघाड होतो अशा वेळी पेशींची भरमसाठ वाढ होते आणि मग ह्या अनियंत्रित प्रक्रियेमुळे कारणविरहित पेशींचा एक पुंजका तयार होतो, त्याला आपण गाठ असे म्हणतो किंवा त्याला आपण ट्यूमर असे म्हणतो। मग एखादी गाठ झाली म्हणजे तो कॅन्सर असं नव्हे, तर त्या गाठीमध्ये काही अहानिकारक गाठी असतात आणि काही हानिकारक गाठी असतात। म्हणजे अहानिकारक गाठ ही शरीरामध्ये इतरत्र कुठे पसरत नाही, पण जर हानिकारक गाठ असेल तर शरीरामध्ये ती दुसऱ्या ठिकाणी पसरण्याची क्षमता ठेवून असते। म्हणजे एका ठिकाणापासून, एका शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचण्याची जी क्षमता असते, अशा हानिकारक गाठीलाच आपण कॅन्सरची गाठ असं म्हणतो। ओके। आणि ही अतिशय अनैसर्गिक अशी प्रोसेस आहे आणि ही कोणत्याही कारणासाठी म्हणजे कारणविरहित ही भरमसाठ वाढ होते, म्हणूनच आपण त्याला कॅन्सर असे म्हणतो। ओके ओके। डॉक्टर पाटील, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण सध्या जर इन जनरल बघितलं तर हे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे, पण ते एक्झॅक्टली जगात आणि भारतात किती आहे? आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं बरेचदा कॅन्सर खूप लास्ट स्टेजला डायग्नोज केला जातो, त्याच्यामुळे खूप कमी वेळेला योग्य ती उपचार पद्धती म्हणजे रुग्णांना मिळते किंवा ते इतक्या लास्ट स्टेजला येतात त्याच्यामुळे काही करणं शक्य नसतं। तर ह्याचं सदन मॉर्टॅलिटी रेट जर आपण बघायचा झाला तर तो कितपत आहे? कॅन्सरचं प्रमाण हल्लीकडे खूप वाढलंय। साधारण 20-25 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर कधीतरी कॅन्सरची एखादी केस आपल्याला ऐकवत यायची, पण आज जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये कुठल्या तरी एका नातेवाईकाला कॅन्सर झाला आहे, कॅन्सरमधनं त्याची सुटका झाली अथवा तर तो मरण पावला आहे असं आपण ऐकतो।
तर जर भारतात आपण त्याची आकडेवारी बघितली तर साधारण दरवर्षी 10 लाख लोक कॅन्सर ची लागण त्यांना होते आणि त्यातले 3 ते 3.5 लाख लोक मरण पावतात, कारण त्यांचं डायग्नोसिस किंवा निदान शेवटच्या स्टेजला किंवा इनक्युरेबल स्टेजेसमध्ये होतं. आणि त्याचं मुख्य कारण हे की त्यांच्या लोकांमध्ये इग्नोरन्स आहे, खूप लेट प्रेझेंट करतात आणि उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे बरोबर लवकर येऊ शकत नाहीत. ओके. जर पुरुषांमध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने म्हणजे 50% पेक्षाही जास्ती कॅन्सर्स तोंडाचे किंवा फुफ्फुसांचे होतात, जे की फक्त तंबाखूमुळे 90% कॅन्सर याच्यापैकी तंबाखूमुळे होतात. फक्त तंबाखूचं सेवन न केल्यामुळे हे कॅन्सर आपल्याला टाळता येतात. जर फिमेल्समध्ये किंवा महिलांमध्ये आपण हे प्रमाण बघितलं तर 2 कॅन्सर्स प्रामुख्याने आढळतात. एक आहे स्तनाचा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसरा आहे गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर्स. मला वाटतं ह्याचं प्रमाण सध्या खूप खूप वेगाने वाढतंय. इंडस्ट्रियलायझेशन, शहरीकरण, उशिरा मुलं होणे, ब्रेस्ट फिडिंग कमी करणे, ही बरीचशी कारणं त्याला लागू आहेत ॲटलिस्ट ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तन कॅन्सरसाठी. मी पुढचा प्रश्न तुम्हाला तोच विचारणार होते की जसं डॉक्टरने सांगितलं की अनियंत्रित वाढ जी शरीरामध्ये होत जाते पेशींची, ह्याच्यासाठी काही कारणं सांगता येतील का आपल्याला प्रेक्षकांना? बरोबर. आपण या कारणांना काही याच्यामध्ये डिव्हिजन करतो. त्यातलं आपण म्हणूयात की भौतिक कारणं किंवा फिजिकल कारणं काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की रेडिएशन. ज्या लोकांना रेडिएशन आधी मिळालं आहे किंवा कुठल्या तरी सोर्समधून त्यांना रेडिएशन सारखं मिळतं आहे, तो एक मेजर कारण आहे कुठल्याही प्रकारचं कॅन्सर होण्याचं. दुसरं रेडिएशनचा सोर्स म्हणजे सनलाईट. आपल्याकडे भारतात जरी ओझोनची लेअर खूप स्ट्रॉंग असली आणि त्याच्यामुळे ते जे हार्मफुल रेज आपण म्हणू अल्ट्राव्हायोलेट ते पोचू शकत नाही खालपर्यंत, पण ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ते हार्मफुल रेज ओझोनचे कमीमुळे खाली पोहोचतात आणि त्वचेचे कॅन्सर्स त्यांना खूप प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे दुसरे कॅन्सर्स आपण म्हणूयात की कारणं आहेत केमिकल कार्सिनोजेन्स किंवा केमिकल ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. प्रामुख्याने ही केमिकल्स आहेत व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये. तंबाखूचं व्यसन केलं तर साधारण आपण बघूया तंबाखूच्या स्मोकमध्ये 40 प्रकारची अशी केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर्स होऊ शकतात. जर एखादा व्यक्ती 30 वर्ष सलग 1 पाकिट रोज असं सेवन करत असेल तर त्याची फुफ्फुसांचं कॅन्सर होण्याची शक्यता नॉर्मल व्यक्तींपेक्षा साधारण 60 पटींनी जास्त आहे. आणि हेच जर आपण 40 वर्ष करत राहिला एखादा व्यक्ती तर 120 पटींनी त्याचं कॅन्सरची रिस्क वाढते. आपलं व्यसन संपवल्यानंतर पण साधारण 15 ते 20 वर्ष ही रिस्क नॉर्मलाइज होत नाही. आणि सेम अप्लाइज टू गुटखा जे लोक खातात. अगदी बरोबर आहे सर. पण हो, साधारणतः काय असतं की जो माणूस गुटख्याचं सेवन करतो किंवा तंबाखूचे विविध प्रकार, सिगारेट आहे, सिगार आहे, चिलीम आहे, तर हे सगळं सेवन केल्यामुळे काय होतं की सारखं त्याच्यावरती इरिटेशन होतं बक्कल म्युकोसामध्ये, म्हणजे तोंडाच्या आतील भागामध्ये म्हणा किंवा जिभेवरती म्हणा. त्याने काय होतं की आपल्या शरीरामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की पेशींची वाढ असते ही नियंत्रित असते. कुठेतरी शरीरामध्ये क्वालिटी कंट्रोल असतो की नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी नष्ट होतात. पण हा जर क्वालिटी कंट्रोल जर आपला हुकला किंवा ज्यावेळेस माणसाची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा वारंवार अशा इजांना माणूस सामोरं जातं त्यावेळेस क्वालिटी कंट्रोल निघून जातो आणि ह्या दूषित पेशी शरीरामध्ये घुसतात. अशा वेळी ह्या दूषित पेशींचं प्रमाण वाढायला लागलं की मग त्या माणसाला कॅन्सर संभवू शकतो. त्याच्यामुळे धोका जास्त वाढतो. काही कॅन्सर्स काम करण्याच्या ठिकाणी केमिकल्स असल्यामुळे पण असतात. ते एक स्लाइड दाखवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की बरीचशा लोकांना त्या वर्क प्लेसमध्ये रिलेटेड कॅन्सर्स होतात. बेन्झिन नावाचे केमिकल्स आले, ॲस्बेस्टोस किंवा आर्सेनिक नावाचे केमिकल्स जे त्यांच्या फॅक्टरीमध्ये असतात आणि त्यामुळे पण काही लोकांना कॅन्सर्स होतात. त्याप्रमाणे जेनेटिक किंवा अनुवंशिक कारणं पण आहेत. 10% कॅन्सर्स हे अनुवंशिक असतात. त्यामध्ये कुठेतरी जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असल्यामुळे ते कॅन्सर्स दुसऱ्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला होण्याची शक्यता वाढते. काही व्हायरसेस जे आपण म्हणू की जीवाणू, त्याच्यामुळे कॅन्सर्स होण्याची शक्यता वाढते. आपल्या भारतामध्ये मुख्य कॅन्सरचं व्हायरस कारण जे आपण म्हणू ते आहे लिव्हर कॅन्सर आणि त्याचं कारण आहे हेपॅटायटिस बी नावाचा एक व्हायरस की जो आपण इझिली प्रिव्हेंट करू शकतो. प्रतिबंधात्मक लस त्याच्या विरुद्ध अवेलेबल आहे. अशी बरीचशी कारणं कॅन्सरला आहेत. त्याचप्रमाणे गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे ज्याच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत आहे. आता तुम्ही जर बघितलं तर HPV व्हायरस हा स्त्रियांमध्ये जवळजवळ 80% स्त्रियांना त्यांच्या लाईफ टाईममध्ये त्याचं इन्फेक्शन होतं. पण जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेतली तर ते HPV इन्फेक्शन पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होत नाही. त्याच्याकरता आपण व्यवस्थित वेळेवरती डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. खास करून गायनेकॉलॉजिस्ट लोकांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. पॅप टेस्ट करून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला काही थोडासा आजार असेल तर तो आपल्याला योग्य वेळी ट्रीटमेंट करून आणि मग पुढे त्याचा कॅन्सर होत नाही.
आणि ह्याच आधारावरती काही लसीकरणे आपण डेव्हलप झालेली आहेत. नक्कीच आपण ते पुढे डिस्कस करूया. त्याचप्रमाणे डाएटरी आपण म्हणतो की जेवण हा आपल्या याचा एक मुख्य भाग आहे आणि डाएट जसं चेंज होतं तसं कॅन्सरची शक्यता वाढते. आपण बघितलं आहे की इंटेस्टाईन किंवा आतड्यांचे जे कॅन्सर्स होते ते भारतात खूपच कमी प्रमाणात होते आधी, पण हल्लीच्या 10 वर्षांमध्ये ते प्रमाण वाढलं आहे कारण आपण वेस्टर्नाइज कंट्रीज म्हणजे पाश्चात्य देशांचं जे खाण्याची जी संस्कृती ती आपण आता भारतात आणली आहे. जास्तीत जास्त रेड मीट खाणे, फॅटी फूड जास्ती खाणे, अल्कोहोल किंवा मदिरा सेवन त्याच्यासोबत करणे, स्मोकिंग करणे, हे सगळं जेव्हा कंबाईन होतं त्यावेळेला त्याचा इफेक्ट्स किंवा आपण म्हणू परिणाम त्या आतड्याच्या सेल्सवर, पेशींवर खूप जास्ती होतो आणि तो परिणाम त्याच्या परिणामस्वरूप त्यांना कॅन्सर होतो. आजकाल कॅन्सरचं प्रमाण कमीत कमी 5 ते 10 पटीने आतड्यांचं कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. बरोबर. डॉक्टर सोनावणे, मला आपण स्मोकिंगबद्दल बोलतोय त्याच्याचा एक संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे की जसं डॉक्टर म्हणले की तंबाखूमुळे 30 वर्षांनी किंवा 40 वर्षांनी रिस्क खूप वाढते, पण हल्लीची लोक जर तरुण मुलं जर आपण बघितली तर ते टिपिकली असं म्हणतात की अशी खूप लोक आहेत जे खूप वर्ष स्मोक करतात किंवा तंबाखू खातात पण त्यांना कॅन्सर होत नाही, मग आम्हाला कसा होईल? तर ह्याला काय एक्सप्लेनेशन आहे? कसं आहे की प्रत्येक माणसाचं शरीराची जडणघडण वेगळी असते. म्हणजे आपण 3 फॅक्टर्स बघायला पाहिजे. एक तर म्हणजे पेशंट फॅक्टर्स, म्हणजे त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि तो कार्सिनोजन्स कसं ऍक्ट करतो याच्यावरती. आता म्हणजे माझ्या आजोबांनी जर आयुष्यभर तंबाखू खाल्ले असेल त्यांना काही झालं नसेल, पण त्यांची जडणघडण शरीरातली जडणघडण वेगळी असते. त्याच्यामुळे ते त्यांच्या इम्युनिटीच्या पॉवरवरती, त्यांच्या क्रोमोझोमल म्हणजे क्रोमोझोमल सेटअपमुळे ते त्या कार्सिनोजनला ते चांगल्या प्रकारे प्रतिबंध करू शकतात. पण जर मी हे सेवन करायला लागलो आणि जर माझं जडणघडण शरीरातली जर कमकुवत असेल, जर माझी प्रतिकारशक्ती कमी असेल तर मी त्या विषाणूंना म्हणा किंवा ह्या कार्सिनोजन्सला बळी पडू शकतो आणि मला कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे केवळ एखादा माणूस तंबाखू आयुष्यभर खातो त्याला होत नाही, आणि जर मी तो प्रकार करायला प्रयत्न केला आणि जर माझी प्रतिकारशक्ती त्या विविध कार्सिनोजन्ससाठी कमी असेल तर मला कॅन्सर संभवू शकतो. त्यामुळे कुणी माणूस असं छातीवर हात ठेवून म्हणू शकत की मला आयुष्यभर कॅन्सर होणार नाही. कॅन्सर कॅन हॅपन टू एनीबडी ऑन द अर्थ, मे बी इट इज मेल, फिमेल, इरिस्पेक्टिव्ह सेक्स, एज, कास्ट, क्रीड, एनीबडी इट कॅन हॅपन. अगदी ओके. प्रतिकारशक्ती हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे कॅन्सरच्या जेनेसिस किंवा उत्पत्तीमध्ये. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असते, म्हणजे HIV किंवा एड्सचे रुग्ण आपण म्हणू, त्यांना वयाच्या खूप कमी वयात त्यांना कॅन्सर्स होतात. आम्ही बघितलं आहे की सर्वायकल कॅन्सर्स म्हणजे गर्भपिशूच्या मुखाचा जो कॅन्सर आहे साधारणपणे 40, 45 किंवा 50 या वयात जो आढळतो. HIV झालेल्या बाधित महिलांना तो कॅन्सर 25 आणि 30 या वयात होतो. तसेच दुसऱ्या प्रकारचे रक्ताचे कॅन्सर्स म्हणजे ज्यांना आपण लिम्फोमा म्हणतो ते कॅन्सर्स HIV बाधित लोकांमध्ये खूप आधी वयाच्या खूप कमी वयात ते होतात आणि त्याच्यावर उपचार खूप कमी आता सध्या आहेत. म्हणून प्रतिकारशक्ती एक महत्त्वाचा भाग आहे कॅन्सरच्या जेनेसिस किंवा उत्पत्तीमध्ये. नक्कीच. प्रेक्षक हो, आपण ह्या विषयावरती चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. स्वस्थ भारत शुक्रवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि बुधवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॅन्सर, प्रकार, उपचार आणि प्रतिबंध ह्या विषयावरती डॉक्टर सोनावणे आणि डॉक्टर पाटील यांच्याशी चर्चा करत आहोत. डॉक्टर, मला पुढे चर्चेत जाताना असा प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर सोनावणे, कॅन्सर हा बरा होऊ शकतो का? हो, आता असं आहे की कॅन्सर आपण कोणत्या स्टेजवरती ओळखतो, म्हणजे त्याचं निदान कोणत्या स्टेजवरती होतं याच्यावरती कॅन्सरचं बरं होण्याचं प्रमाण ठरतं. म्हणजे जर आपण कॅन्सरला पहिल्या स्टेजमध्ये ओळखलं आणि योग्य उपचार केले तर बरं होण्याचं प्रमाण 90%हून जास्त आहे. जर आपण दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे दुसऱ्या पायरीमध्ये जर कॅन्सरला जर निदान झालं आणि योग्य उपचार केले तर बरं होण्याचं प्रमाण जवळ 70 ते 80%. पण ह्याच कॅन्सरचं निदान जर आपण तिसऱ्या पायरीवरती केलं म्हणजे तिसऱ्या स्टेजला केलं तर बरं होण्याचं प्रमाण अंदाजे 40 ते 50%च्या आसपास असतं. दुर्दैवाने जर ह्या कॅन्सरचं निदान चौथ्या स्टेजला म्हणजे लास्ट स्टेजला झालं तर बरं होण्याचं प्रमाण अतिशय अत्यल्प आहे, 5%च्या आसपास आहे. याच्यासाठी महत्त्वाचं काय की कोणतंही कॅन्सरचं निदान हे वेळेवरती व्हायला पाहिजे आणि योग्य उपचार केल्यानंतर मग कॅन्सरचं ऍक्च्युअली स्टेजिंग प्रमाणे कॅन्सरची उपचार पद्धती आणि त्याच्यावरती रिझल्ट अवलंबून असतात. ओके ओके. पण आता
आधुनिक उपचार पद्धतीमुळे आणि आजकाल कॅन्सर ट्रीटमेंट ग्रामीण भागामध्ये जाऊन पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे कॅन्सरवरती निश्चित आपण मात करू शकतो. त्यामुळे पेशंटनी, कोणत्याही पेशंटनी किंवा नातेवाईकांनी एकदम घाबरून न जाता त्या आजाराविषयी पूर्ण माहिती करून घेऊन, इग्नोरन्स इज मेजर ऑब्स्टॅकल इन गेटिंग द पेशंट ट्रीटेड. म्हणजे काय होतं की एखाद्या पेशंटला जर कोणी सांगितलं की तुला कॅन्सर आहे वगैरे डॉक्टरनी, तर त्या पेशंटला त्या डॉक्टरचं असं वाटतं की नाही मला कॅन्सर नाहीच आहे, मी त्यातला नाहीच आहे, म्हणून तो दुसऱ्या डॉक्टरकडे जायचा प्रयत्न करतो. असं करता करता 1 महिना उलटून जातो, त्यावेळी त्याचा कॅन्सर वाढलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय की जर आपल्याला कॅन्सरची शंका कोणी व्यक्त केली असेल तर कॅन्सर तज्ज्ञांकडे जाऊन आपल्याला कॅन्सर खरोखर आहे किंवा नाही हे आधी बघितलं पाहिजे. आणि जर असेल तर आपलं योग्य वेळेवर निदान होतंय, योग्य उपचार करून घ्यायचे आणि कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सर म्हणजे डेथ सेंटेन्स नाही, कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही, हे आपण जाणून घेणं खूप जरुरी आहे. कारण कॅन्सरच्या पहिल्या दुसऱ्या स्टेजेसमध्ये बऱ्यापैकी क्युअर करण्याची शक्यता, पूर्ण बरं होण्याची शक्यता असते. लवकर निदान ही त्यातलं पहिलं स्टेप आहे असं म्हणून घाबरून जाऊ नका. कॅन्सरचं निदान करा आणि लवकरात लवकर त्याचे उपचार पद्धती सुरू करा, जेणेकरून लवकरात लवकर डायग्नोसिस होईल आणि आपली ट्रीटमेंट बरोबर मार्गेला लागेल. अगदी योग्य. डॉक्टर पाटील, कॅन्सरचे प्रकार तसे डिस्कस करायला गेले तर बरेच आहेत, पण कॅन्सरची अशी काही कॉमन लक्षणं, सिम्पटम्स अशी काही आहेत का जी आपल्याला सांगता येतील? आपण यांना वॉर्निंग सायन्स ऑफ कॅन्सर किंवा लक्षणे असं म्हणून. त्याला एक न्यूमोनिक आहे ज्याला आपण स्लाइडमध्ये दर्शवलं आहे. कॉशन, CAUTION. कॉशन मधला C, चेंज इन बॉवेल और ब्लॅडर हॅबिट्स. जर मोशनला जायची प्रक्रिया ही जी आधी नॉर्मल असेल आणि गेल्या 5-6 महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये खूप बदल आला असेल, एकतर मोशनची प्रक्रिया खूप स्लो झाली असेल, म्हणजे 3-4 दिवसातून एकदा जात असेल, अथवा तर खूप जास्ती झाली असेल, दिवसभरामध्ये 5-6 वेळा 8-10 वेळा जायला लागत असेल, जर त्याच्यामध्ये रक्तस्राव होत असेल किंवा काळा रक्त पडत असेल तर नक्कीच त्या पेशंटनी तपासणी करून घेणं जरुरी आहे. हा इन्फेक्शन पण असू शकतो, अल्सर असू शकतो किंवा तर कॅन्सर असू शकतो, हे तपासणी केल्यानंतरच ठरू शकेल. A म्हणजे अ सोर दॅट डज नॉट हील. कुठलीही जखम जी बरी होत नसेल, साधारण 2 आठवडे झाले आपण त्याच्यावर उपचार पद्धती केले, विटॅमिनच्या गोळ्या घेतल्या, अँटीबायोटिक्स घेतले. त्याचं उदाहरण म्हटल्यावर की एखादा गुटखा खाणारा मनुष्य आहे, तो त्याच्या तोंडाला किंवा जिभेला जखम झाली आहे जी 4-4 आठवडे 6-6 आठवडे बरी होत नाही आहे. डेफिनेटली त्यांनी डॉक्टरांना दाखवणं, डॉक्टरांनी त्याची बायोप्सी किंवा तपासणी करून घेणं हे जरुरी आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं निदान करता येईल. U म्हणजे अनयुज्युअल ब्लिडिंग और डिस्चार्ज. स्त्रियांमध्ये हे खूप कॉमन आहे. त्यांचे मेन्सेस किंवा संपल्यानंतर जर त्यांना ब्लिडिंग होत असेल तर हे ॲबनॉर्मल आहे, याचं काहीतरी कारण आपल्याला शोधून काढायला लागेल. ते इन्फेक्शन असो किंवा कॅन्सर, त्याचं निदान लवकरात लवकर आपल्याला करायला लागेल आणि त्या प्रकारची उपचार पद्धती त्याच्यावर करायला लागेल. थोडंसं एक मला असं क्लिअर करायचं आहे, आपण ज्यावेळेला पाळी संपल्यानंतर म्हणतो त्यावेळेला दर महिन्याची पाळी संपल्यानंतर का पूर्ण आपण मेनोपॉज नंतर? मेनोपॉज नंतर म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मेनोपॉज आला आहे 50 किंवा 52 या वयाला आणि नंतर 60च्या वयाला किंवा 55च्या वयाला परत रक्तस्राव सुरू झाला आहे जो एकदम इरेग्युलर आहे आणि ब्लिडिंग जास्ती होत असेल किंवा त्याच्यासोबत दुसरे काही सिम्पटम्स असतील की वेट लॉस आहे, वजन कमी होत चाललंय, ताप येतोय, अशी काही सिम्पटम्स आली तर नक्कीच डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवणे जरुरी आहे. गर्भाशयाच्या कॅन्सर्स विषयी डॉक्टर सोनवणे बोलतीलच. ह्या व्यतिरिक्त जर आपण हे तर बघितलं आपण की रजोवृत्ती आल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर तो निश्चितच काहीतरी असामान्य स्राव आहे. याही पलीकडे जाऊन जर 2 मासिक पाळींमध्ये रक्तस्राव होत असेल किंवा संबंध आल्यानंतर रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी सुद्धा स्त्रियांनी सतर्क असलं पाहिजे. अशा वेळी आपल्या स्त्रीरोग तज्ञांकडे म्हणा किंवा कॅन्सर तज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. कारण बहुतेक वेळा रजोवृत्ती आल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला रक्तस्राव होत असेल तर ती जाऊन डॉक्टरांना दाखवते, पण मासिक पाळी चालू असताना देखील सुद्धा असा अनियमित स्राव किंवा अतिस्राव झाला किंवा इव्हन रक्तस्राव झाला असेल तर अशा वेळी सुद्धा ती वॉर्निंग साईन असते, त्यावेळी आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. याही व्यतिरिक्त योनी मार्गातून स्राव असणं, त्याच्यानंतर खोकल्यातून रक्तस्राव होणे किंवा उलटीतनं रक्तस्राव होतोय किंवा लघवीतनं रक्तस्राव होतोय, शौचातनं रक्तस्राव होतोय, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर ह्या निश्चितच एक वॉर्निंग साईन आहे. असं असलं म्हणजे कॅन्सर नव्हे, पण आपला तो कॅन्सर आहे का नाही याचं आपण निदान करून घेतलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. तुम्हा दोघांच्या परवानगीने पहिल्या प्रेक्षकांचा आपला फोन घेते. वंदनाजी यांचा पुणे येथून फोन आलाय. नमस्कार वंदनाजी, आपला प्रश्न विचारा. मला ना माझं 14 वर्षापूर्वी छातीमध्ये गाठ आली होती. बर. तर त्याचं ऑपरेशन झालं होतं आणि नंतर मग परत आता हाताला 2-3 गाठी आलेल्या आहेत. बर. तर मी गेले होते डॉक्टरकडे. तुम्ही कुठली टेस्ट केली आहे का डॉक्टरांकडे? हा, केली होती अगोदर. आता झालं होतं त्यामध्ये थोडेसे अंश आढळून आले होते, बर. त्यामुळे मला भीती वाटते आता की हाताला गाठी आल्यानंतर टेस्ट केली आहे का कुठली? नाही, डॉक्टर म्हटले की त्या चरबीच्या आहेत, पण तरी माझ्या मनामध्ये भीती आहे.
नक्कीच आपण डॉक्टरांना ह्याबद्दल विचारूयात. वंदनाताई नमस्कार. तुमचं ऑपरेशन 14 वर्षापूर्वी झालं असल्यामुळे आता तुम्हाला तसं बघता कॅन्सर असण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण जर आपल्याला हातामध्ये गाठी आल्या असतील तर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्या तपासण्या करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित त्या गाठीची काही तपासणी केली म्हणजे FNAC नावाची एक तपासणी करायला सांगतील आणि त्याच्या जर डॉक्टरांनी तुम्हाला चरबीच्या गाठी सांगितलं असेल तर ती FNAC करून याच्यामध्ये पूर्ण निदान होऊ शकतं आणि तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता तशी कमीच वाटते. कारण तुमचं 14 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं आहे, त्याच्यानं तुम्हाला बहुतेक केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी मिळाली असणारच आहे. FNAC म्हणजे याच्यामध्ये फाईन न्यूरल ॲस्पिरेशन सायटोलॉजी जर गरज लागली तरच करतील. आणि चरबीच्या गाठी या क्लिनिकल डायग्नोसिस आहे, बहुतेक वेळा त्याच्यातून डायग्नोसिस होऊनच जातं. पण जर काही शंका असेल तरच ही तपासणी करायला सांगतील. परंतु टेस्ट न करता म्हणजे जसं आता त्यांनी आपल्याला सांगितलं की डॉक्टर म्हणले टेस्ट करायची काही गरज नाहीये, तर टेस्ट न करता सुद्धा हे सांगता येऊ म्हणजे शकतं जर का? चरबीच्या गाठी असतील तर एखादा डॉक्टर आरामात सांगू शकतो की चरबीच्या गाठी आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं असेल निश्चितच ती चरबीचीच गाठ असेल. त्यामुळे वंदनाताई काही काळजी करण्याचं कारण नाहीये. वंदनाताई, मला वाटतं तुम्हाला अतिशय समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. आपण डॉक्टर पाटील तुम्ही आपल्याला प्रश्नाबद्दल काहीतरी सांगत होता. आपण कारणं डिस्कस करत होतो, कॅन्सर वॉर्निंग साईन्स डिस्कस करत होतो कॅन्सरची. त्यात एक भारतात जे आढळतं एक प्रामुख्याने फुफ्फुसांचं कॅन्सर किंवा लंग कॅन्सर, आणि त्याविषयी खंत अशी राहते की हे खूप डायग्नोसिस लेट होतं. बऱ्याचदा पेशंट जो स्मोकर आहे किंवा सेवन करत आहे आणि बऱ्याच वर्षांपासून त्याला एक खोकला सुरू झाला आहे, त्याचं रक्त पडतं आहे आणि त्याला ताप येतो आहे आणि त्याचं वजन कमी होतं आहे, तर बऱ्याचदा डॉक्टरांकडे तो जातो आणि डॉक्टर त्याला अँटीबायोटिक सुरू करतात. 1-2 आठवडे जातात, मग त्याचा खोकला बरा होत नाही म्हणून तो डॉक्टर चेंज करतो बऱ्याचदा. दुसरे डॉक्टर दुसऱ्या पद्धतीचे अँटीबायोटिक्स देतात. तिसऱ्या प्रकारच्या डॉक्टरांकडे जातो, जेव्हा हे बरं होत नाही तेव्हा डॉक्टर एक्सरे सांगतात आणि त्याला TBची ट्रीटमेंट चालू करतात, कॅन्सरचं डायग्नोसिस किंवा कुठल्याही प्रकारचं डायग्नोसिस कन्फर्म न करता. तर माझी नम्र विनंती आहे की जर असं काही सिम्पटम्स असतील की जे परसिस्ट करत असतील, साधारण 4 आठवडे किंवा 6 आठवड्याचा खोकला आहे, त्याच्यासोबत आपल्या घशामध्ये आवाजामध्ये काही बदल आला आहे, वजन कमी होत चाललंय किंवा कुठेही दुसरीकडे मानेला किंवा कुठे गाठी आल्या आहेत, ताप येतोय, खोकल्यातून रक्त पडतंय, तर नक्की आपल्याला पुढच्या तपासण्या करण्याची गरज आहे. कदाचित CT स्कॅन, कदाचित थुंकीची तपासणी कॅन्सरच्या सेलसाठी आणि TBच्या सेलसाठी पण, आणि जर निदान निघेल त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट करायची गरज आहे. जर आपण असं करू शकलो तर बऱ्याचदा हे कॅन्सर्स अशा स्टेजवर डायग्नोसिस आपल्याला करता येईल की जेव्हा आपण त्यांना बरं करण्याची एक शक्यता राहते. अथवा तर हे कॅन्सर युजली 50% फुफ्फुसांचे कॅन्सर्स शेवटच्या स्टेजला डायग्नोस होतात. आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. जय मनकर यांचा पुणे इथून फोन आलाय. नमस्कार जयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, बोला सर. मी 4 वर्षापासून स्मोक करतोय. तर माझ्या तोंडातले अल्सर लवकर बरे होत नाहीत. म्हणजे तर मला अशी भीती वाटते की काय कॅन्सरचं पुढे मला धोका आहे की नाही. आपण स्मोकिंग सोडलाय का आता? आणि जर स्मोक सोडला तर मला काही फरक पडेल का याच्यामध्ये असं? ओके. आपलं वय काय आहे? 21 वर्ष आहे माझं. ओके. आता जय साहेबांनी अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण याचा संदर्भ बहुतांशी तरुण पिढीशी आहे. आता त्यांनी 4 वर्षापासून स्मोक केलं, त्यांना तोंडामध्ये काही जखमा झाल्या आहेत, तर याच्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. म्हणजे हे अल्सर्स अतिशय म्हणजे इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शनमुळे झालेत की कॅन्सरचे अल्सर हे पहिले तपासून घेतलं पाहिजे. आता त्यांना काही तसा मोठा आजार असेल असं नाही, अशी माझी इच्छाही नाही आहे, पण आपण त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित तपासणी करून घेतली पाहिजे. स्मोकिंगमुळे काय फक्त कॅन्सरच होतं असं नव्हे. स्मोकिंगमुळे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन नलिकेवरती होतो, श्वसन यंत्रावरती म्हणजे फुफ्फुसांवरती त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे हृदयावरती किंवा रक्तवाहिन्यांवरती सुद्धा परिणाम होतो. तुम्हाला सांगायला म्हणजे एक सांगतो की तंबाखू सेवनामुळे किंवा स्मोकिंगमुळे दरवर्षी 2200 लोक मृत्युमुखी पडतात. याचं इतकं मोठं व्याप्ती आहे की याच्यामुळे आपण कोणतेही व्यसन, जर खास करून तंबाखू सेवनाचं व्यसन असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तर आता ह्या जर अल्सर असेल तर याच्यासाठी खास करून डॉक्टरांना भेटणं अतिशय अनिवार्य आहे, जेणेकरून काही प्राथमिक मेडिसिन देऊनही जर आता अल्सर बरा होत नसेल तर त्याची बायोप्सी करणं म्हणजे तो तुकडा काढून तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं नक्की निदान होईल आणि पुढील उपचार करणं सोयीस्कर होईल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपल्याला जर कॅन्सरच्या स्क्रीनिंगबद्दल बोलायचं असेल तर या स्क्रीनिंगमध्ये काही टप्पे असतात का? तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे आपण प्रतिबंधात्मक रोग अप्लाय करतोय. कॅन्सर स्क्रीनिंगला 2 टप्पे आहेत. एक आहे प्रायमोडियल किंवा प्रायमरी प्रिव्हेंशन. याच्यामध्ये आपण ते रिस्क फॅक्टर्स कमी करतो ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल तंबाखू सेवन, बीडीचं सेवन, मदिरापान, रेड मीट कमी खाणे, या सगळ्या गोष्टींनी
प्रायमरी प्रिव्हेंशन होतं. सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणजे स्क्रीनिंग, ज्याला आपण प्रॉपरली अप्लाय करतो, आणि ते आहे असिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये की ज्यांच्यामध्ये कॅन्सरची कुठलीच लक्षणं नाही आहेत, पण त्या व्यक्तीमध्ये ती रिस्क फॅक्टर्स नक्कीच आहेत आणि त्याला कदाचित शक्यता आहे की त्याला कॅन्सर होऊ शकेल. 2 कॅन्सर ज्याच्यात आपण प्रामुख्याने कॅन्सर स्क्रीनिंग करतो ते आहेत फिमेल्सचे कॅन्सर, स्त्रियांचे कॅन्सर. एक आहे ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर आणि दुसरा आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशूच्या मुखाचा कॅन्सर. डॉक्टर सोनवणे, सेकंडरी स्क्रीनिंग बद्दल आपण डिटेलमध्ये काय सांगू शकतो? आता जर तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला स्त्रियांच्या स्तनाची जी तपासणी असते ती करून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्त्रियांनी स्वतःची करायची स्तन परीक्षण, 2 म्हणजे स्त्रियांनी डॉक्टरांकडे जाऊन करायचे स्तन परीक्षण, आणि 3 म्हणजे मॅमोग्राफी करून घेणे. आता स्त्रियांनी स्वतःचं स्तन परीक्षण करायचं असतं. त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्री वय वर्ष 20 नंतर महिन्यातून एकदा स्वतःचं स्तन परीक्षण केलं पाहिजे, जेणेकरून स्तनामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, म्हणजे कुठे गाठ आहे का, स्तनामध्ये आहे का, किंवा काखेमध्ये गाठ आहे का, किंवा स्तनाग्रामध्ये काही बदल घडला आहे का, किंवा स्तनाग्रातून काही स्राव होतोय का, हे सगळं बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे सगळं जर काही ॲबनॉर्मॅलिटी आढळून आली तर डॉक्टरांनी जाऊन व्यवस्थित तपासणी करून घेतली पाहिजे. आणि वय वर्ष 40 नंतर वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅमोग्राफीची तपासणी करून घेतली पाहिजे. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचं क्ष परीक्षण. आता एक स्तनाचं क्ष परीक्षण करणं फार सोपं आहे. म्हणजे काहीही आपल्याला चिन्ह नसताना, म्हणजे एक नॉर्मल पॉप्युलेशननी जाऊन स्त्रियांनी जाऊन स्वतःचं स्तन परीक्षण करून घेतलं की आपल्याला स्त्रियांना एखादा आजार स्तनामध्ये आजार असेल तर तो कॅन्सरच्या आधीचा आजार म्हणजे कॅन्सरची पूर्वावस्था असतानाच आपण एखादी ॲबनॉर्मॅलिटी ओळखू शकतो, किंवा जर असेल कॅन्सर तर पहिल्या स्टेजमध्ये आपण कॅन्सर ओळखू शकतो, जेणेकरून कॅन्सरच्या पूर्वावस्थेमध्येच किंवा कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यामध्येच आपण कॅन्सरच्या वरती चांगला प्रभावीपणे उपचार करू शकतो, जेणेकरून आपण मॉर्टॅलिटी रेट्स हे आपण एकदम कमी करू शकतो. आता हे कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम्स पाश्चात्य देशांमध्ये फार रेग्युलरली वापरले जातात, पण स्क्रीनिंग प्रोग्राम भारतामध्ये तसं वापरणं लॉजिस्टिकली पॉसिबल नाही, कारण आपलं लोकसंख्या फार अफाट आहे. पण ज्या रिस्क फॅक्टर्समध्ये म्हणजे एखाद्या घरामध्ये आईला म्हणा, आजीला म्हणा, आत्याला म्हणा कॅन्सर असेल तर अशा स्त्रियांनी कमीत कमी स्क्रीनिंग प्रोग्राम्स वापरला पाहिजे, जेणेकरून काही रिस्क फॅक्टर्स असतील आणि जर आपल्याला संभाव्य धोका असेल तर आपण ते पटकन ओळखू शकतो. नक्कीच. आपल्याला आणखीन एक प्रेक्षकांचा प्रश्न आलाय. दामोदरजी यांचा अकोला इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. मॅडम, माझा मुलगा 11 वर्षाचा आहे आणि त्याला ब्रेस्ट मध्ये कॅन्सर झाला होता. बर. तर ते आम्ही अकोल्याला मोनिका मालुकारकडे गेलो ना, त्यांनी सिटी स्कॅन काढला आणि त्यांनी सांगितलं बाबा मुंबईला KM मध्ये ऑपरेशनला जा तुम्ही ताबडतोब. तर आम्ही KM ला गेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं मुलाचं. ऑपरेशन एकदम चांगलं झालं, पूर्ण गाठ नाहीशी झाली, काढली गेली. आणि ते गाठ काढल्यानंतर 15 दिवसांना त्याचा रिपोर्ट आला. त्यांनी सांगितलं की बा ही कॅन्सरची गाठ आहे आणि त्याचा इलाज, म्हटलं बा कुठं होती, आपल्या इथं होते का, आता ते म्हणत नाही टाटामध्ये होते. मग आम्ही लगेच टाटामध्ये गेलो आणि त्या तपासण्या केल्या पूर्ण त्याच्या गाठीच्या आणि ब्लडच्या, आणि तपासण्या झाल्यानंतर त्यांनी 1 महिन्यानी आम्हाला बोलावलं आणि रेडिएशन चालू केले. 32 रेडिएशन झाले मुलाचे. आणि 32 रेडिएशन नंतर पहिलं तर मॅडम MRI काढला होता. MRI मध्ये सर्व नॉर्मल झालं ऑपरेशन झाल्यानंतर, आणि 32 रेडिएशन झाले. रेडिएशन नंतर परत MRI काढला आणि MRI नंतर 6 केमोथेरपी झाल्या. 6 केमोथेरपी पण पूर्ण झाल्या त्याच्या 6. हो, आलं लक्षात. बोला पुढे. 6 पुढे. नंतर मॅडम केमोथेरपी झाल्यानंतर MRI काढला. केमोथेरपी झाल्यानंतर MRI काढला तर तो नॉर्मल सांगितला डॉक्टरांनी. त्यांनी 3 महिन्यांनी बोलावलं. 3 महिन्यांनी MRI काढला नॉर्मल. आता परत 6 महिन्यांनी बोलावलं त्यांनी. 6 महिन्यांनी अजून MRI काढतात असं त्यांनी सांगितलं. तर मॅडम आम्हाला जरा असं वाटतंय की परत बिमाऱ्या येतात या आजाराच्या, तर ते कशा येतात, काय येतात, आम्हाला जरा. नक्कीच आपण डॉक्टरांना ह्याच्याबद्दल विचारूयात. प्रेक्षक हो, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. सारे एकजुटीने करूया हे दान, मिळून सारे एकजुटीने करूया हे दान. रक्तदान महादान, रक्तदान महादान. एक थेंब तुमच्या रक्ताचा बने जीवनाचा
विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर पाटील आणि डॉक्टर सोनावणे यांच्याशी कॅन्सर, प्रकार, उपचार आणि प्रतिबंध ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी आपण दोनही डॉक्टरांचे नंबर्स देणार आहोत, म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही थेट फोन करून विचारू शकता. डॉक्टर पाटील, आपल्याला दामोदरजी यांनी प्रश्न विचारला होता, त्यांना आपण काय सांगू शकतो? थोडे चिंतित होते ते की इन जनरल आता पुढे काय होईल सगळ्याचं. लहान मुलांमध्ये आढळणारे मेंदूचे कॅन्सर्स युजली मेडुलोब्लास्टोमा नावाचा एक कॅन्सर असू शकतो किंवा ग्लायोमा असू शकतो. दोघांचे उपचार पद्धती वेगळ्या आहेत आणि त्यांचे आउटकम्स किंवा रिझल्ट्स पण वेगळे आहेत. जर हा मेडुलोब्लास्टोमा असेल तर याच्यामध्ये साधारण एक 50 ते 60% लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात, आणि जर हा ग्लायोमा नावाचा आजार असेल तर याच्यामध्ये बरी होण्याची शक्यता 40 ते 50%. पहिले 2 वर्ष आपल्याला रिगरसली तपासणी करून घेणे, MRI करून घेणे, डॉक्टरांकडे फॉलोअप करणं खूप जास्ती जरुरी आहे, कारण शक्यता जास्ती असते 2 वर्षांमध्ये परत येण्याची. 2 ते 5 या वर्षांमध्ये शक्यता कमी होत जाते, आणि साधारण 5 वर्षानंतर जर हा रोग परत नाही आला तर आपण असं म्हणू की हा पेशंट बरा झाला. आता एक्झॅक्ट टाईप माहिती नसल्यामुळे आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा नाही करू शकणार. नक्कीच, पण हे त्यांना जाणून घेणं महत्त्वाचं आहे की 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर जेव्हा जेव्हा डॉक्टर बोलवतात तेव्हा तुम्ही MRI करायला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. फॉलोअप्स खूप जरुरी आहेत, आणि जर ती डायग्नोसिस किंवा रिकर झाली, परत आली, तर लवकरात लवकर त्याचं निदान होऊन त्याचे उपचार करू शकू, परत त्याला क्युअर करण्याची एक शक्यता राहते, आणि म्हणूनच फॉलोअप जरुरी आहे. नक्कीच, म्हणजे मला वाटतं तुम्ही अकोल्याला राहता आणि KM तुम्हाला जावं लागतं. थोडे कष्ट जरी होत असतील आता, तरी हा फॉलोअप रेग्युलरली करणं हे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही इतके दिवस करत आलात, अजून पुढे थोडे काही वर्ष तो नक्की करत राहावा. डॉक्टर, आपण मगाशी तंबाखूबद्दल बोलत होतो, तर या तंबाखूमध्ये एकंदरीत शरीरावरती होणारे परिणाम आणि कॅन्सरमधले धोक्याचे इशारे असे आपल्याला काय काय सांगता येतील? तसं तुम्हाला मगाशी पाटील सरांनी सांगितलं, भारतामध्ये जवळजवळ 40% कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे होत असतात. आता जर आपण बघितलं, तरुण वर्गामध्ये गुटखा, तंबाखूचे विविध पदार्थ खाण्याची फार वाईट चालीरीती प्रस्थापित झाल्या आहेत. खास करून कॉलेजवयीन मुलांमध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये हा प्रमाण फार जास्त आहे. खास करून ग्रामीण भागामध्ये जर आपण चक्कर मारली तर तंबाखू म्हणा, खैणी म्हणा, गुटखा म्हणण्याचं प्रमाण फार जास्त प्रमाणात आहे. अशावेळी तंबाखूमुळे काय दुष्परिणाम शरीरामध्ये होतात हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण कॅन्सर काय रात्रीतनं होत नाही, ओव्हरनाईट होत नाही. तर त्याच्या आधी आपले शरीर नेहमीच काहीतरी धोक्याचे इशारे देत असतं. ते इशारे आपण समजून घेतलं पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे? तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींनी सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये एक चूळ भरायची, आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात आपल्या तोंडामध्ये काय बदल घडतात ते बघायला पाहिजे. उदाहरणार्थ, तोंडामध्ये एखादी पांढरा चट्टा आला असेल किंवा तोंडामध्ये एखादा लाल चट्टा आला असेल. जर पांढरा चट्टा असेल तर आपण ल्युकोप्लेकिया म्हणतो, आणि जर लाल चट्टा असेल त्याला इरिथ्रोप्लेकिया म्हणतो. कधी कधी दोघांचंही कॉम्बिनेशन असतं, ल्युकोप्लेकिया असं म्हणतो. असे जर काही पांढरे चट्टे, लाल चट्टे असतील तर अशावेळी हे निश्चितच काही धोक्याची लक्षणं असतात. त्याचवेळी जर तंबाखू सेवनामुळे आतमध्ये सबम्युकस फायब्रोसिस झालं असेल तर तोंड पूर्णतः उघडत नाही, सबम्युकस फायब्रोसिसमुळे त्याला ट्रिस्मस बसतो. अशावेळी सुद्धा हे गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचनंतर जसं सरांनी मागे सांगितलं की तोंडामध्ये एखादी जखम झाली आहे आणि ती जखम लवकर भरत नाही. खास करून डेंटिस्टकडे गेलो, दात दुखतो म्हणून दात काढून घेतला, आणि दात काढलेल्या ठिकाणी जखम असते, जखम लवकर भरत नाही आहे. अशावेळी अशा रुग्णांना कॅन्सर असण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात आहे. म्हणजे पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड पूर्णपणे न उघडणे किंवा एखादी जखम न भरणे, त्याचवेळी मानेमध्ये कुठे एखादी गाठ आली आहे का, अशावेळी ह्या तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींनी निश्चितच काळजी घेतली पाहिजे. पटकन डॉक्टरांकडून याचं निदान करून घेतलं पाहिजे. आणि जर एखादा डॉक्टर तुम्हाला सांगत असेल की हा कॅन्सर असू शकतो तर त्याच्यासाठी काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. अशावेळी एका डॉक्टरांकडे दुसऱ्या डॉक्टरांकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं याच्यात वेळ वाया न घालवता सांगतील त्या तपासण्या करून घेऊन योग्य निदान करून घेणं गरजेचं आहे, कारण त्याचवेळी उपचारही त्याचप्रमाणे प्रभावीपणे करता येतात. बरोबर. तंबाखूचं सेवनच्या व्यतिरिक्त मदिरापान किंवा सिगरेट किंवा बीडी स्मोकिंग हे पण एक मोठं रिस्क फॅक्टर आहे, आणि जे लोक हे सगळं सोबत करत असतात त्यांची रिस्क खूप जास्ती पटीने वाढते. फक्त तंबाखू सेवन करणे आणि तंबाखू सोबत मदिरापान करण्याचं रिस्क 4 पटीने किंवा 8 पटीने जास्ती आहे, आणि तोंडापासून ते आतड्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या ऑर्गन्समध्ये हे कॅन्सर्स होण्याची शक्यता या सेवनामुळे वाढते. जवळजवळ 40 अवयवांना तंबाखू सेवनामुळे कॅन्सर होऊ शकतो. इतकं ह्या कॅन्सरची व्याप्ती तंबाखू सेवनामुळे आहे.
गुटखा नावाचं जे केमिकल, गुटख्यामध्ये जे केमिकल्स होते त्याच्यामुळे कॅन्सरची तीव्रता खूप लवकर लक्षात आली. म्हणजे साधारण आपण बघतो की तंबाखूचं व्यसन केल्यामुळे साधारण 10 ते 15 वर्षानंतर कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, पण गुटखा सेवन करणाऱ्या लोकांमध्ये ही शक्यता साधारण 5 आणि 7 वर्षातच येते. त्याच्यात इतके हानिकारक किंवा हार्मफुल केमिकल्स असतात की रिॲक्शन खूप जास्ती होतात आणि लवकरात लवकर कॅन्सरची उत्पत्ती होते. पण आज शासनाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने याच्यावरती गुटख्यावरती बॅन आणलाय. ती निश्चितच अभिनंदनास्पद गोष्ट आहे, जेणेकरून आपल्या तरुण पिढीवरती वाईट परिणाम होणार नाही. बरोबर. डॉक्टर, आपण म्हणजे प्रकार ज्या वेळेला कॅन्सरचे म्हणतो, एक तर हा तोंडाचा कॅन्सर जसं आपण म्हणलं तसं सध्या खूप वाढत चाललाय. ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे बायकांमध्ये सुद्धा सध्या खूप वाढत चाललेत. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये धोके नक्की कुठले कुठले आहेत फिमेल्सना? जर आपण स्त्रियांमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तन कॅन्सरचे धोके जर बघितले, त्याच्यामध्ये पेशंटचं वाढतं वय, त्याचप्रमाणे जसं सरांनी मागे सांगितलं की इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन म्हणजे काय की स्निग्ध पदार्थांचं अतिसेवन करणे, कोलेस्ट्रॉल जे हाय असतं अशा पदार्थांचं जास्त सेवन करणे, त्याचप्रमाणे स्मोकिंग म्हणा, अल्कोहोल कन्झम्पशन म्हणा, याच्यामुळे सुद्धा रिस्क फॅक्टर जास्त वाढतात. त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं काय की उशिरा येणारं गरोदरपण किंवा पहिलं अपत्य वय वर्ष 30 नंतर किंवा 35 वर्षानंतर होणे, शिशुला स्तनपान न करणे किंवा अपत्यच नसणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशनमुळे, अर्बनायझेशनमुळे ह्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर धोके अधिक प्रमाणात वाढतात. आणि जेणेकरून आज पाश्चात्य देशामध्ये दर 8 स्त्रियांमागे एका स्त्रीला हा स्तन कॅन्सर धोका उद्भवतो. आपल्या देशामध्ये दर 22 स्त्रियांमागे एका स्त्रीला, खास करून अर्बन सेंटर्समध्ये याचं प्रमाण आहे, म्हणजे 22 स्त्रियांमागे एका स्त्रीला हा कॅन्सर होऊ शकतो. तर मला नाही वाटत की हे एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण पाश्चात्य देशांची कॉम्पिटिशन करायला पाहिजे. आपण जर आपल्या भारताची चालीरीतीशीच आपण जर जुळून घेतलं तर अशा गोष्टींना आपण निश्चितच आळा बसवू शकतो. इस्ट्रोजन नावाचा एक खूप प्रमुख घटक आहे शरीरातला, जो ब्रेस्टचे सेल्स, नॉर्मल सेल्स आणि कॅन्सर सेल्स दोघांच्या वाढीमध्ये त्याचा मदत करतं. आणि इस्ट्रोजनचं प्रमाण ज्या बायकांमध्ये जास्ती असतं त्या बायकांमध्ये ही रिस्क कॅन्सरची, ब्रेस्ट कॅन्सरची खूप जास्ती असते. जेव्हा मेन्सेस लवकर येतात आणि मेन्सेस उशिरापर्यंत चालतात, बायका वयाच्या 30 नंतर गरोदर होतात किंवा ब्रेस्ट फीडिंग करत नाही, त्यांच्यामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं असतं आणि त्यामुळे ती रिस्क त्यांना खूप जास्ती असते कॅन्सरची, ब्रेस्ट कॅन्सरची. पण जर हल्ली बोलायचं झालं तर हॉर्मोनल चेंजेस इतके झालेत, म्हणजे पूर्वी साधारण मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8वी 9वी आपण शाळेत म्हणलं इयत्तेत तर तेव्हा साधारण पाळी यायची, पण हल्ली काही वेळेला 4थी 5वीतच मुलींची पाळी येते. अगदी काही केसेस अशा आहेत की 2री 3रीत सुद्धा काही मुलींची पाळी चालू होते. तर मग त्या मुलींना कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती आहे. आणि याला अजून एक कारण आहे ओबेसिटी. म्हणजे ओबेसिटी म्हणजे चरबी जास्ती असणे. चरबी जितकी जास्ती तितकंच फॅट जास्ती, आणि फॅट जितकं जास्ती तितकं त्या फॅटमध्ये इस्ट्रोजन जे आपण म्हणतो प्रोडक्शन जास्ती होतं आणि ते इस्ट्रोजन जास्ती वाढ असल्यामुळे ते कॅन्सरच्या सेल्सना पण वाढ देतं. फॅमिली हिस्ट्री हा एक मुख्य भाग आहे आपण जो डिस्कस केला. 10 ते 15% कॅन्सर्स, ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये फॅमिलियल असतात. कुठे ना कुठे कुठल्या तरी नातेवाईकाला किंवा आईला, मावशीला म्हणा, त्यांच्या मुलींना कॅन्सर झालेला असतो आणि म्हणून आपली ही पिढी त्या रिस्कवर असते. नक्कीच. आणि याच्या लक्षणांमध्ये आपल्याला साधारण काय काय सांगता येईल? म्हणजे जर आपण स्तन कॅन्सरचे जर लक्षणं बघायला गेलो तर एखाद्या स्त्रीला स्तनामध्ये एखादी गाठ असते किंवा काखेमध्ये एखादी गाठ असते, त्याचप्रमाणे स्तनाग्रातून रक्तस्राव होत असतो किंवा एखादा असामान्य स्राव होतो, त्याचप्रमाणे कधी कधी स्तनाग्र आत खेचलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी जाडसरपणा जाणवतो किंवा इवन स्तनावरती जी कातडी आहे ती कातडी कुठेतरी आत खेचली जाते. तर अशा प्रकारचे लक्षणं असतील की कुठं गाठ आहे किंवा रक्तस्राव होत असेल किंवा कुठे असा स्तनाग्रावरती भेगा पडल्या असतील किंवा स्तनाग्र आत खेचलं असेल तर निश्चितच आपल्याला कॅन्सर तर नाही ना, म्हणून त्या स्त्रियांनी आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे डॉक्टर पाटील की निदान ब्रेस्ट कॅन्सरचं कसं करावं? स्त्रियांना जेव्हा किंवा कुठल्याही प्रकारची गाठ लागतीये, ती कॅन्सरची असेल किंवा नसेल, त्यांनी डॉक्टरांना त्वरित दाखवावं. डॉक्टरांना जर त्याच्यावर संशय आला तर त्यांनी योग्य त्या तपासण्या म्हणजे मॅमोग्राफी अथवा त्या सोनोग्राफी करून घ्यावी. आणि जर संशय जास्ती असेल कॅन्सरचा तर आपण निश्चित रूप एक बायोप्सी करावी, म्हणजे तुकडा काढणे ज्याला आपण म्हणतो, तो तुकडा काढून तपासण्या पाठवणे खूप जरुरी आहे. त्याच्यावरून आपल्याला 100% डायग्नोसिस मिळू शकतं की हे कॅन्सरचे सेल्स पेशी आहेत का नॉर्मल पेशी आहेत, आणि मग त्याच्या हिशोबाने त्याचे ट्रीटमेंट केली जाऊ शकते. डॉक्टर सोनाने, ट्रीटमेंटमध्ये एखाद्या आपण स्त्रीच्या मानसिकतेचा जर विचार करायचा झाला तर बरेचदा असं आपण ऐकतो की एक स्तन आपल्याला काढून टाकावं लागतं. तर मग ह्या वेळेला मानसिक परिणाम सुद्धा त्या स्त्रीवरती म्हणजे त्याचा तितकाच होतो. तर दरवेळेला ट्रीटमेंटमध्ये स्तन संपूर्णपणे काढून टाकणे हाच एक ऑप्शन आहे का? आपण ज्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतो, तो काय प्रकार आहे आणि त्यांनी कशी मदत होते एखाद्या स्त्रीला?
अगदी बरोबर आहे. स्त्रियांचं स्तन म्हणजे ती स्त्रीत्वाची एक लक्षण असतं आणि जर अशा वेळी एखाद्या स्त्रीला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर पूर्वी स्तन पूर्णपणे काढून टाकायची अशीच पद्धत होते. पण अलीकडच्या काळामध्ये अगदी भरपूर ट्रायल्स कंडक्ट केल्यानंतर अशा निष्कर्षावर सगळेजण पोहोचले आहेत की आपण स्तन वाचवू देखील शकतो. याला आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतो, ज्यामध्ये आपण स्तनातील बाधित भाग व भोवतालचा काही भाग काढून घेतो. त्याचप्रमाणे बगलेमधील लसिक ग्रंथी काढून घेतो आणि आपण स्त्रीला तिचं स्त्रीत्व परत देऊ शकतो. म्हणजे आपण याला ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतो. गरज लागल्यास जर आपण जरी पूर्णपणे किंवा जास्त प्रमाणात जर स्तनाचा मेदयुक्त भाग काढला असेल तर त्या ठिकाणी जर मोठा खड्डा पडला असेल तर आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन देखील करू शकतो, म्हणजे स्तनाची पुनर्रचना देखील करू शकतो. त्याच्यामध्ये आपण पाठीवरचा किंवा पोटावरचा स्नायूंचा वापर करून स्तनासारखा आकार देऊ शकतो, जेणेकरून त्या स्त्रीला स्वतःचं स्त्रीत्व टिकवता येतं आणि पूर्ण स्तन काढणे म्हणजे त्याला आपण मॅस्टेक्टॉमी म्हणतो किंवा स्तन वाचवू शकतो, त्याला आपण कन्झर्वेशन म्हणतो किंवा आपण स्तनाची पुनर्रचना करू शकतो, त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. याचं जर आपण सर्वसाधारणपणे ओव्हरऑल सर्व्हायवल बघितलं तर सगळं सारखंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या स्त्रीला तिचं स्त्रीत्व टिकवता येतं, क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं राहतं आणि पुढच्या कोणतीही ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी म्हणा किंवा रेडिओथेरपी म्हणा याच्यामध्ये कुठेही बाधा येत नाही. म्हणून आजच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर गोल्ड स्टँडर्ड हे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीच आहे. जर काही कारणास्तव स्तन काढावं लागलं तर ते काही ठराविक त्याच्यामध्ये अपवाद आहेत, त्याच्यावेळी स्तन काढावं लागतं, नाही असं नाही. पण शक्य तिथे खास करून तरुण स्त्रियांमध्ये आपण स्तन वाचवलंच पाहिजे, त्याला आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज म्हणजे दोघंही प्रणाली ज्या आहेत किंवा प्रक्रिया आहेत त्यांच्यात मधले रिझल्ट सेम आहेत. म्हणजे जर करता आलं तर ब्रेस्ट कन्झर्विंग करावं, ज्याच्यात आपण फक्त एक पार्ट काढतो आणि जर शक्य नाही झालं तर मग आपण पूर्ण स्तन काढतोय. दोघांचेही रिझल्ट सारखे आहेत. आता रिझल्ट्समध्ये कुठलाही डिफरन्स नाही आहे, म्हणून असे चिंता करण्याचं कारण नाही की आपण अर्धवट ब्रेस्ट काढली आहे किंवा तेवढाच एक पार्ट काढलाय तर आपलं परत येण्याची शक्यता जास्ती आहे किंवा कमी आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की आपण त्या बाधित कॅन्सरचा भाग आणि त्या ठिकाणाहून जाणाऱ्या लसिक वाहिन्यांमार्फत ज्या लसिक ग्रंथी वाढलेल्या असतात किंवा ज्या ठिकाणी आजार जाऊ शकतो त्या लसिक ग्रंथी मात्र पूर्ण प्रमाणात व्यवस्थित काढल्या गेल्या पाहिजेत. त्याला आपण कन्झर्वेशन सर्जरी म्हणतो. ते महत्त्वाचं आहे. दुसरा स्त्रियांमध्ये सगळ्यात वाढणारा कॅन्सर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, ज्याला आपण गर्भाशयाचा कॅन्सर असं म्हणतो. तर ह्या गर्भाशयाच्या कॅन्सरची कारणं काय आपल्याला साधारण सांगता येतील डॉक्टर पाटील? गर्भाशयाचे मुखाची जी कॅन्सर्स आपण म्हणूया सर्व्हायकल कॅन्सर, त्याचे 70% कॅन्सर्स हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे, जीवाणू आहे की ज्याच्यामुळे ते कॅन्सर्स होतात. बाकीची कारणं अशी आहेत की मल्टिपल पार्टनर्स ज्यांना असतात किंवा इन्फेक्टेड पार्टनर्स असतील, हायजीन पर्सनल हायजीन खूप पुअर असेल, राहणीमान चांगलं नसेल, तर ही 3-4 कारणं आहेत की ज्याच्यामुळे गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर्स होतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की प्री कॅन्सरस स्टेज किंवा ॲबनॉर्मल स्टेजपासून कॅन्सर या स्टेजपर्यंत पोचायला या कॅन्सरला साधारण 15 ते 20 वर्ष लागतात. आणि म्हणून आपण याचा कॅन्सरच्या मध्ये काय म्हणतो त्याला परिवर्तन व्हायच्या आधीच याचं निदान करू शकतो आणि त्याच वेळेला उपचार केल्याने याला कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊच देणार नाही असं आपण पॉसिबल आहे. यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पेशंटची किंवा त्या स्त्रीची रेग्युलर पॅप टेस्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीला काहीही असामान्य स्राव नसताना देखील सुद्धा स्त्रियांनी वय वर्ष 30 नंतर जर पॅप टेस्ट करून घेतली दरवर्षी तर त्यावेळी आपल्याला काही असामान्य पेशी जर आढळल्या तर आपण त्याच्यावरती प्रभावी उपचार करून आपण कॅन्सर होण्यापासून रोखू शकतो. पण ती ट्रीटमेंट वेळेवरती घेतली पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं की 80% स्त्रियांना HPVची पूर्ण आयुष्यामध्ये काहीतरी लागण होऊ शकते, पण HPVची लागण झाली म्हणजे कॅन्सर होतं असं नव्हे. त्यातल्या काही स्त्रियांना कॅन्सर होतो पण कोणाला वेळ सांगता येत नाही. त्यामुळे आपण छोटी जरी लागण झाली असेल, काही इन्फेक्शन झालं असेल, त्याची प्रभावीपणे उपचार पद्धती करून घेतली पाहिजे. नक्कीच. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपली चर्चा सुरू करण्यापूर्वी बघूयात उद्याचे कार्यक्रम. उद्या दिनांक 5/12/2013 हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय ॲलर्जी, दमा, कफ आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. संचालन डॉक्टर अपर्णा राऊत. पुन्हा आपल्या चर्चेकडे वळूयात. आपण आज डॉक्टर पाटील आणि डॉक्टर सोनावणे यांच्याशी कॅन्सर प्रकार, उपचार आणि प्रतिबंध या विषयावरती चर्चा करत आहोत.
डॉक्टर आपण म्हणजे आपल्या आहे तेवढ्या वेळामध्ये कॅन्सरचे सर्व प्रकार डिस्कस करणं किंवा सगळ्याची लक्षणं डिस्कस करणं हे थोडंसं अवघड आहे. पण मला वाटतं बऱ्यापैकी आपण प्रकार सांगितलेत की तोंडाचा एक कॅन्सर जो होऊ शकतो किंवा ब्रेस्ट कॅन्सर जो स्त्रियांमध्ये आहे, सर्वायकल कॅन्सर. मी मला पचनसंस्थेच्या कॅन्सरबद्दल पण तुम्हाला विचारायचं आहे, पण तत्पूर्वी मला उपचारांकडे आधी जायचं आहे की ह्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये कुठल्या कुठल्या पद्धती आणि कुठल्या कुठल्या प्रणाली आहेत? 3 प्रामुख्याने पद्धती आहेत कॅन्सर उपचाराकरिता. सर्जरी म्हणजे शल्य चिकित, सेकंड इज रेडिएशन ज्याला आपण रेडिओथेरपी असं म्हणतो, आणि थर्ड केमोथेरपी म्हणजे औषध नसद्वारे सोडणं किंवा तोंडावाटे देणं. सर्जरी बाबतीत डॉक्टर सोनवणे बोलते, त्यानंतर मी बोलेन. आता कोणतंही सॉलिड ट्यूमर जर असेल, म्हणजे अन्ननलिकेचा असेल किंवा आपण म्हणलं जबड्याचा असेल, जिभेचा असेल किंवा स्तनाचा असेल किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर असेल, तर शक्य तेव्हा आपण त्याच्यामध्ये शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी केली पाहिजे, जेणेकरून तो कॅन्सर बाधित भाग पूर्णपणे काढून टाकता येतो. मग आता ही सर्जरी कशी करतात, त्याच्यामध्ये काय आहे की एक कन्सेप्ट आहे की तो आजाराशी बाधित भाग आणि त्या भोवतालचा थोडासा नॉर्मल भाग सुद्धा काढावा लागतो. त्याचप्रमाणे जसं तुम्हाला मी सांगितलं की कॅन्सर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लसिक वाहिन्यांमार्फत म्हणजे लसिक वाहिन्यांमार्फत पसरतो. मग त्या ठिकाणी एका आजार, समजा आता जर मला जिभेला कॅन्सर झाला असेल तर मला जनरली मानेमध्ये गाठ येते, किंवा जर मला स्तनाला कॅन्सर झाला असेल तर माझ्या बगलेमध्ये गाठी येतात. तर अशा वेळी त्या अवयवाचा बाधित भाग आणि त्या भोवतालच्या लसिक ग्रंथी काढल्या गेल्या पाहिजे. आता हे संपूर्ण काढल्यानंतर याला आपण एक सर्जरीचं जे तो खड्डा तयार होतो, तो खड्डा बुजवण्यासाठी आपला रिकन्स्ट्रक्शन सुद्धा करावं लागतं. मला आपल्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो. म्हणजे समजा मी जर जिभेचा काही भाग काढला असेल तर मला त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन करून ते जिभेची पुनर्रचना केली पाहिजे, जेणेकरून त्या पेशंटला पुनश्च त्या अवयवाचं फंक्शन पुनश्च प्रस्थापित करता येतं. आणि गरज लागल्यानंतर मग आपल्याला पुढे रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी करावी लागते. नक्कीच. आपण त्याबद्दल काय सांगू शकतो? केमोथेरपी म्हणजे नसद्वारे दिले गेलेलं औषध की ज्याने कॅन्सरच्या पेशी ज्या शरीरात आहेत त्या मरण पावतात. 10 किंवा 15 किंवा 20 वर्षापूर्वी आपल्याला अशी भीती असायची की किमोथेरपीमुळे खूप साईड इफेक्ट्स होतील, लोकांना केस जातील, तोंडात फोडं येतील, पांढऱ्या पेशी कमी होतील, अशक्तपणा खूप जाणवेल. पण आपण असं लक्षात घेता पाहिजे की आजकालच्या किमोथेरपी सर्वसामान्य 1 दिवसाच्या किमोथेरपी झाल्या आहेत मॅक्झिमम कॅन्सर्समध्ये. सकाळी पेशंट येतो, संध्याकाळी घरी जातो, दुसऱ्या दिवशी कामाला पण जाऊ शकतो. त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी झाले आहेत. केमोथेरपी खूपच प्रभावी किंवा इफेक्टिव्ह झाल्या आहेत आणि त्याच्यावर साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी खूप चांगली औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत आता. त्याचप्रमाणे एक दुसऱ्या प्रकारची थेरपी ज्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो, आणि त्याच्यातल्या खूप सारी औषधं ओरल किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. किडनीचे कॅन्सर्स, फुफ्फुसांचे काही कॅन्सर्समध्ये आपण ओरल केमोथेरपीचा किंवा टार्गेटेड थेरपीचा वापर करतो आणि तसेच रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात की जे IV इंट्राव्हिनस केमोथेरपीमुळे आपल्याला मिळतात. म्हणून घाबरून जायचं कारण नाही आहे. केमोथेरपी आजकाल बऱ्यापैकी सेफ झाली आहे, इफेक्टिव्ह झाली आहे आणि लाईफ किंवा सर्वायवल वाढवण्यामध्ये त्याचा एक खूप मोठा भाग आहे. त्याचप्रमाणे आपण रेडिएशन जर बघितलं, रेडिएशन म्हणजे क्षकिरणं की जे आपण खूप पॉवरफुल क्षकिरणं एका पर्टिक्युलर ऑर्गनवर फोकस करून त्याच्यावर सोडतो की तिकडचे सेल्स मरण पावतात. आणि 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी रेडिओथेरपीचे खूप साईड इफेक्ट्स लोकांना व्हायचे, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. पण आजकालच्या मशीन्स खूप चांगल्या निघाल्या आहेत, टेक्नॉलॉजीज खूप ॲडव्हान्स झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे रेडिओथेरपीचे साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी कमी करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज पण आता अवेलेबल आहेत रेडिओथेरपीमध्ये. अजून एक ॲडव्हान्समेंट म्हणजे आपण म्हणूयात बोन मॅरो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन, ज्याच्यामध्ये आपण शरीराच्या काही पेशी हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स जे म्हणतो ते दुसऱ्या पेशंटचे किंवा त्या पेशंटचे स्वतःचे घेऊन इन्फ्यूज करतो आणि त्याच्यामुळे बरेचसे ब्लड कॅन्सर्स, एस्पेशली लिम्फोमा जे आपण म्हणू, त्याच्यात आपल्याला क्युअर मिळू शकतो. ही एक बऱ्यापैकी सेफ आणि बऱ्यापैकी इफेक्टिव्ह थेरपी आता अवेलेबल आहे, पेरिफेरल किंवा ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन. ओके. उपचारांमध्ये जर बोलायचं झालं तर लसीकरण मला वाटतं हे सुद्धा सध्या नव्याने खूप येतं आणि आपण सध्या बरेच वेळा असं बघतो की गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी, सर्वायकल कॅन्सरसाठी जर लस घेतली तर कदाचित हा कॅन्सर टाळता येऊ शकतो. तर त्याबद्दल आपण काय सांगू शकतो? तर गर्भाशय मुखाच्या कॅन्सर संदर्भात आपण मगाशी बघितलं की HPV ह्या विषाणूमुळे हा कर्करोग होतो. खास करून HPV 16 आणि 18 ह्या विषाणूंमुळे हा कॅन्सर होतो. तर ह्या विषाणूंवरती आधारित अशा लसी सध्या अवेलेबल आहेत आणि जर त्या लसीकरण आपण एखाद्या मुलीला म्हणजे खास करून वय वर्ष 9 ते 26 पर्यंत आपण जर लसीकरण करून घेतलं तर ते जास्त प्रभावीपणे त्या आजाराच्या वरती प्रतिबंध करू शकतो. खास म्हणजे वय वर्ष 9 ते 26 मला सांगितलं, जर त्याच्यामध्ये 3 डोस घ्यायचे असतात. एक आज जर घेतलं तर 2 महिन्यांनी दुसरा आणि 6 महिन्यांनी तिसरा, असं 3 डोस घेतलं तर त्याविषयी आपल्याला 90% आसपास प्रतिबंध मिळू शकतो.
नक्कीच. भारतामध्ये लिव्हर कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी जास्ती आहे आणि त्यातले मॅक्झिमम कॅन्सर्स हेपॅटायटिस बीची लागण झाल्यामुळे होतात. ज्यांना हेपॅटायटिस बीची लागण 15-20 वर्षापूर्वी झाली असेल त्यांना हे कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं लिव्हरच्या कॅन्सरचं. आत्ता एक लस अवेलेबल आहे, ती खूप स्वस्त आहे, साधारण 300 किंवा 400 रुपये त्याची टोटल कॉस्ट आहे तिन्ही डोसेसची मिळून, आणि खूप इफेक्टिव्ह ही लस आहे. जर ही आपण लस लहानपणापासूनच किंवा बालपणातच जर मुलांना दिली तर बरेचसे कॅन्सर्स, लिव्हर कॅन्सर जे आहे हेपॅटायटिस बीमुळे होणार आहेत ते आपण प्रिव्हेंट किंवा टाळू शकतो. नक्कीच नक्कीच. मला अगदी थोडक्यात तुम्हाला असं विचारायचं आहे डॉक्टर सोनावणे की पचनसंस्थेचे जो कॅन्सर आहे त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगू शकतो प्रेक्षकांना? आता जर तुम्ही बघितलं तर पचनसंस्थेमध्ये म्हणजे आपण मुखापासून, अन्ननलिकेपासून, जठरापासून मोठ्या आतड्यापर्यंत सगळे अवयव असतात. जर पचनसंस्थेचा जर कॅन्सरचा विचार केला तर बहुतांशी पेशंटमध्ये अन्न गिळताना त्रास होतो, की अन्न कुठेतरी अडकतं किंवा अन्न उलटून पडतं किंवा आवाजामध्ये कुठेतरी बदल घडतो किंवा सारखं अपचन होत असतं, किंवा आपण जर मोठ्या आतड्यांचा आजार जर बघितला तर याच्यामध्ये शौचामध्ये बदल घडतो. म्हणजे कधी पातळ जुलाब होतात, कधी एकदम घट्ट संडास होतो किंवा मलावरत होतो, किंवा कधी कधी तोंडातून उलटीद्वारे किंवा शौचाच्या मार्गातून रक्तस्राव होतो. असे जर काही लक्षणं एखाद्या रुग्णामध्ये आढळून आलीत तर आपण त्वरित जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एंडोस्कोपी म्हणा किंवा सिटी स्कॅन वगैरे असेल तपासण्या सांगितल्या जातात. आणि याच्यावरती निश्चितच जसं मला मागाशी सांगितलं की शस्त्रक्रिया ह्या प्रभावी उपचार पद्धती आहे, त्याचप्रमाणे इतरही उपचार पद्धती उपलब्ध आहेत, जेणेकरून हा आज आपण पूर्णतः बरा करू शकतो. पण फक्त जर लवकरच्या स्टेजमध्ये जर निदान झालं असेल तर बरं होण्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे. नक्कीच. या इतर उपचार पद्धती कुठल्या आहेत पचनसंस्थेच्या विकाराच्या? म्हणजे शल्यचिकित्सा सोडून आणखी काय उपचार पद्धती त्याच्यावरती अवेलेबल आहे? यात पण आपण केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा वापर करतो आणि बऱ्यापैकी प्रभावशाली किंवा इफेक्टिव्ह केमोथेरपी आणि रेडिओथेरपी आता अवेलेबल आहेत. लक्षात असू द्यात की पहिल्या दुसऱ्या स्टेजेसमध्ये हे कॅन्सर्स पण बऱ्यापैकी क्युअर किंवा बरे होऊ शकतात. शेवटच्या स्टेजला डायग्नोसिस झाल्यानंतर आपण फक्त पॅलिएटिव्ह किंवा तात्पुरतं रोग कमी करण्यासाठी आणि सिम्पटम्स कमी करण्यासाठी औषध किंवा केमोथेरपी त्यांना देऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर सोनावणे, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, तरुण लोकांना, स्त्रियांना काय मेसेज द्याल आपल्या आजच्या विषयाबद्दल? जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणतेही कॅन्सरचं निदान झालं की तुम्हाला शस्त्रक्रिया सांगितलं तर घाबरून जाऊ नका, कारण आजकाल शस्त्रक्रिया पूर्वी इतक्या मॉर्बिड, इतक्या मोठ्या नाही आहेत. आज आपण ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरी जसं सांगितलं आपण स्तन वाचवू शकतो, त्याचप्रमाणे आपण लॅरिंजल कॅन्सरमध्ये आपण लॅरिंग्स वाचवू शकतो, किडनीमध्ये किडनीसुद्धा थोडीफार प्रमाणात वाचवू शकतो, मूत्राशय देखील वाचवू शकतो. आपण ऑर्गन प्रिझर्वेशन प्रोटोकॉलकडे चाललो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की जर आपण वेळेवरती निदान केलं, योग्य उपचार केले तर आपण कॅन्सरपासून निश्चितच मुक्ती मिळवू शकतो. याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण याच्या ज्ञानप्रबोधन समाजापर्यंत, ह्या कॅन्सरच्या लक्षणं हे समाजापर्यंत, छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. इतकंच तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच. डॉक्टर पाटील, तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मी माझं लक्ष केंद्रित करीन व्यसनमुक्तीवर, कारण व्यसनांपायी पुरुषांमध्ये तरी ॲटलिस्ट 50% कॅन्सर्स होतात आणि जर हे आपण व्यसन कमी करू शकलो किंवा टाळू शकलो तर 50% कॅन्सर्स आपण ती शक्यता कमी करता येईल. नक्कीच. या व्यसनांमध्ये मला आणखीन एक विचारायचं आहे, ग्रामीण भागांमध्ये स्पेशली मिश्री ही फार वापरली जाते, तर मिश्री हा सुद्धा एक कारण हे होऊ शकतं का? कसं आहे, आम्ही जेव्हा लहान होतो तसं मी ग्रामीण भागातनं झालेलो आहे आणि त्यावेळी आम्हाला सांगितलं, आमच्या मनाला बिंबवलं जायचं की दारू पिणं हे वाईट आहे. त्यावेळी आमच्या म्हणजे आईला किंवा बहिणीला, आमच्या समाजामधील कोणाला सांगितलं जात नाही की तंबाखू खाऊ नको किंवा तंबाखूची मिश्री करून लावू नको. जर आपण याचे दुष्परिणाम त्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये जाऊन समजून सांगितले तर निश्चितच याच्यावरती आळा बसू शकतो, कारण त्यांचं प्रबोधन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर प्रबोधन केलं तर निश्चितच आमची आई म्हणा, कोणी बहीण असेल त्या गावातील, ती निश्चितच हे व्यसन सोडून देईल आणि याच्यावर निश्चितच आळा बसू शकतो. कुठेतरी शाळेच्या करिक्युलममध्ये पण याचा उल्लेख असला पाहिजे, कॅन्सर आणि कशामुळे कॅन्सर्स होतात, ते कसे प्रिव्हेंट किंवा आपण टाळू शकतो याचा जर उल्लेख झाला तर बऱ्यापैकी जे आपण म्हणतो ॲडोलेसंट ग्रुप जो आहे, जो याचं सेवन करतो, त्यांच्यामध्ये याचं अवेअरनेस पसरेल आणि कॅन्सरचं प्रिव्हेंशन आपण करू शकतो. नक्कीच. आणि दुसरं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं मला असं विचारायचं आहे की डाएटरी चेंजेस तुम्ही जे मगाशी सांगितलं, जे आता सध्या खूप झालेत, हल्ली कच्चं खाण्याकडे किंवा सॅलड खाण्याकडे खूप जास्त लोकांचा कल दिसतो, हे सुद्धा कुठल्या तरी प्रमाणात एखादं कारण असू शकतं का, किंवा ते अनहेल्दी आहे का काही प्रमाणात? सॅलड नाही, पण इनफॅक्ट सॅलड इज बेटर आपण म्हणू, कारण त्याच्यामुळे फायबर आपलं कंटेंट वाढतं स्टूलमधलं. जितकं फायबर कंटेंट जास्ती तितकंच आपला स्टूलचं जे ड्युरेशन आहे, जे इंटेस्टाईन्समध्ये राहण्याचं, ते कमी होतं आणि ते जितकं कमी तितकाच त्याचा केमिकल प्रभाव कमी होणार आहे. पाश्चात्य देशांमध्ये ज्यांची जी स्टूलची फ्रिक्वेन्सी आहे ती 3 दिवसातनं एकदा आहे, आपल्याकडे ती 24 तासामध्ये एकदा आपल्याला शौचला जायला लागतं, मोशनला जायला लागतं.
आणि पालेभाज्यांमध्ये तर उलट जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर हे अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपण उलट पेशंटला पालेभाज्या किंवा फ्रुट्स खाण्याचा सल्ला देतो. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, मला वाटतं की आजचा जो आपला विषय होता कॅन्सर, त्याचे प्रकार, उपचार आणि प्रतिबंध, हा अतिशय मोठा असा विषय आहे. पण जितकी माहिती या रोगाबद्दल, उपचारांबद्दल तुम्हाला देता आली आणि प्रतिबंध याचा कसा करायचा आणि उपचार पद्धती कितपत सेफ आहेत, त्याचे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात, हे सगळे प्रश्न आज आपण इथे हाताळलेले आहेत. या उपरही या व्यतिरिक्त जे तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी त्यांचा नंबर लिहून घ्या. तो असा आहे: डॉक्टर सतीश सोनावणे, STD कोड आहे 0241, फोन नंबर आहे 64999999. डॉक्टर तुषार पाटील 9552522556. फोन नाही लागला तर कृपया 0 मोबाईल नंबरच्या आधी लावावं. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्याचप्रमाणे काही इतर डॉक्टरांना जर हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचायचं असेल, तर ते आम्हाला ह्या पत्त्यावरती आणि ईमेल ID वरती लिहू शकतात. निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID आहे hellodoctor@gmail.com. चला तर मग प्रेक्षक हो, तुमच्याकडनं हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी डॉक्टर पाटील आणि डॉक्टर सोनावणे दोघांचेही आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार.